आणि आता थेट जाऊयात विधान भवनाबाहेर अनिल परब बोलतायत. सर, कोरटकर सोलापूरकरांची संपत्ती जप्त होत नाही, एकीकडे फहीम खान असेल. आमचं तेच म्हणणं आहे की महाराजांचा अपमान तुम्हाला सहन होतो, आपल्या पक्षाचा नेत्याचा अपमान सहन होत नाही, नाहीच झाला पाहिजे. नेत्याबद्दल अभिमान असायलाच पाहिजे, पण महाराजांबद्दल पण अभिमान असायला पाहिजे. का कोरटकरांच्या आणि सोलापूरकरांच्या वरती कारवाई होत नाही? का त्यांना लपवलं जाते? का त्यांना पाठीशी घातलं जाते? का त्यांची संपत्ती जप्त होत नाहीये? का त्यांच्या घरावरती हे शिवसैनिक जात नाहीयेत? नागपूर दंगलीतल्या आरोपींवरती देखील आता घरांवरती बुलडोझर. ज्या पद्धतीने नागपूरच्या दंगलीतल्या लोकांचा काल फडणवीस साहेबांनी सांगितलं की त्यांची नुकसान भरपाई आम्ही देऊ, मग तुम्ही कुणाल कामराच्या स्टुडिओची नुकसान भरपाई देणार आहात का? त्यामुळे सगळ्यांना न्याय सारखा असला पाहिजे आणि सगळ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे. पण असंही म्हटलं जात आहे की अभिव्यक्ती